मी स्वाती चुरी. मी सलॉन इंडस्ट्रीमध्ये आहे. माझे स्वतःचे चेन ऑफ सलॉन्स आहेत, 5 ते 6 सलॉन्स आहेत. मला हा कोर्स सुरू होऊन आज 1 ते सव्वा महिना झालाय आणि मी खूप हॅपी आहे इथे जॉईन झाल्यापासून. बिकॉज होतं असं की दो आय एम इन अ बिझनेस इंडस्ट्री किंवा बिझनेस करतीये, तरीही ही एक स्ट्रीम खूप वेगळी आहे आणि खूप वर्ष अनेकदा आपण ऐकतो शेअर मार्केटमध्ये पैसे येतात, शेअर मार्केटमध्ये पैसे जातात. सो ह्या सगळ्याचा एक फोबिया होता मला. सो इथे आल्यानंतर तो जो फोबिया होता तो गेला. मला खूप काही शिकायला मिळालं. या आधीही मी कोर्स केलेला आहे. 10 ते 12 वर्षापूर्वी मी शेअर मार्केटचा एक कोर्स केलेला होता. ओके. सो मॅम, तुमचा तिथे एक्सपिरियन्स कसा होता आणि इथे म्हणजे तुम्ही त्यानंतर काही ट्रेडिंग केलं होतं का? हां, ॲक्च्युली मला हेच सांगायचं होतं की मी 10 ते 12 वर्षापूर्वी एक कोर्स केलेला शेअर मार्केटचा, पण ह्या 12 वर्षामध्ये मी एकही ट्रेड केलेला नाहीये. कारण तो कोर्स संपल्यानंतर मला असं इच्छाही झाली नाही की आपण काही ट्रेडिंग करावं. तर हाच येस मनी अकॅडमीचा मोठा बेनिफिट आहे की इथे आल्यानंतर मला कॉन्फिडन्स बूस्ट झाला. काय होतं की ज्यावेळेला आपण वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये, आता हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे कारण मी ऑलरेडी एक कोर्स केलाय, पण तिथे मला काय असं झालं की एका वेळेला 25-30 स्टुडंट आहेत, स्क्रीनवर काहीतरी दाखवलं जात आहे, काहीतरी सांगितलं जात आहे, पण त्या 25-30 स्टुडंटमध्ये मी खूप फ्रेशर होते आणि खूप लोक एक्सपिरियन्स्ड होती जे ऑलरेडी ट्रेडिंग करणार होते. त्यामुळे काही प्रश्न विचारताना इतकी भीती वाटायची की अरे ही लोक तर खूप एकदम प्रो आहेत आणि आपल्याला काही येत नाही, तर आपल्याला कोणी हसेल का, कोणी म्हणेल का की अरे ह्यांना काहीच माहित नाहीये. तो ह्या त्या भीतीपायी आणि ती जी ग्रुप साईज मोठी असते त्यामुळे इतकं फास्ट शिकवलं जातं की प्रत्येकाला कळतंय नाही कळतंय ह्याचा काही फीडबॅकच नसतो. त्यामुळे मला कधी माझे प्रश्न विचारता आले नाही आणि प्रश्न विचारले नाही म्हणून उत्तरं मिळाली नाही म्हणून कॉन्फिडन्स नाही आला. सो हा खूप मोठा फरक मला इथे जॉईन झाल्यानंतर मिळालाय की इथे बॅच साईज ही 3 जण किंवा 4 जणांच्या पेक्षा मोठी बॅच साईज नाही आहे. सो प्रत्येकाला पर्सनली शिकवलं जातं, प्रत्येक क्वेरीज पर्सनली सर सॉल्व्ह करतात. संदीप सर खूप छान प्रकारे शिकवतात आणि प्रत्येक सेशन नंतर ते तुम्हाला करायला लावतात आणि हे जास्त मोठं गोष्ट आहे की आपल्याला ट्रेडिंग करायला मिळतंय त्यांच्यासमोर. सो लॉस प्रॉफिट जे काही आहे त्याचा रेशो कसा ठरवायचा, आपण किती लॉस घ्यायचा, किती प्रॉफिटवर थांबायचं, हे थांबणं जे आहे ना, ही मेंटॅलिटी तयार करून घेणं हे खूप महत्वाचं आहे, जे ह्या क्लासमध्ये पर्सनली करून घेतलं जातं की बाबा तुम्ही किती लेवलला थांबायला पाहिजे, मग तो लॉस असू दे किंवा प्रॉफिट असू दे. सो त्यामुळे आपल्याला जे पैशाचं योग्य युटिलायझेशन आहे आणि ते किती करायला हवंय हे मला इथे आल्यानंतर कळलं. सगळ्यात महत्वाचं मला एक सांगायचं आहे की हा पूर्ण क्लास आम्हाला मराठीमध्ये शिकवला गेला. असं नाही की त्यांच्याकडे हिंदी इंग्लिश बॅचेस नाही आहेत, पण संदीप सर हे प्रत्येक गोष्ट मराठीतून व्यवस्थित सांगत होते. काय होतं की जेव्हा आपल्या लँग्वेजमध्ये आपल्याला शिकवलं जातं ते आपल्याला खूप पटकन कळतं आणि त्याच्याने आपला कॉन्फिडन्स खूप छान वाढतो. तर ते मला इथे मिळालं आणि मला मी असं कुठल्या भाषेबद्दल बोलत नाहीये, पण मला हे सगळ्यांना आर्जवून सांगायचं की आपण मराठी माणसं बऱ्याचदा ह्या शेअर मार्केट फील्डमध्ये मागे असतो कारण आपल्याला भीती वाटते किंवा आपलं एक स्टेटमेंट असतं की हे काही आपलं काम नाहीये, हे आपल्या मराठी लोकांचं काम नाहीये. पण असं नाहीये, हे आपलं सुद्धा काम आहे. इथे आपण सुद्धा खूप छान काम करू शकतो जर आपल्याला तेवढंच डीप नॉलेज मिळालं आणि समजावून सांगणारं संदीप सरांसारखं आणि त्यांचा जो ग्रुप आहे, आस्था आहे, विश्व आहे, ह्यांच्यासारखं कोणी जर मिळालं की हे जे आपल्याला व्यवस्थित समजावून सांगू शकतील, आपल्या सगळ्या क्वेरीज दूर करू शकतील, तर मग आपणही ह्याच्यामध्ये छान करू शकतो. मी जॉईन होऊन 1 ते सव्वा महिना झालाय आणि मला सांगायला अगदी आनंद वाटेल की जॉईन झाल्यापासून आतापर्यंत माझी फी पण कव्हर अप झाली आहे आणि त्याच्यात थोडेफार पैसेही मी मिळवलेत. सो पैसे मिळणं, फी कव्हर होणं ही वेगळी गोष्ट आहे, पण त्याच्यामुळे जो कॉन्फिडन्स बूस्ट झालाय, जो आनंद मिळतोय, ज्या पद्धतीने आम्ही काम करू शकते, तर ते मला खूप आवडलं. सो फायनली थँक्स टू येस मनी अँड टीम ऑफ येस मनी अँड ऑल द बेस्ट.